कल्पना करा, स्वर्गासारख्या सुंदर निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला जाग येते। आजूबाजूला बर्फाच्छादित पर्वत, स्वच्छ निळे तलाव, पवित्र अशी मंदिरे आणि रंगीबिरंगी संस्कृती। ही सहल तुम्हाला काश्मीरच्या अद्भुत दऱ्यांपासून ते वैष्णोदेवी टेम्पलच्या दिव्य दर्शनापर्यंत आणि अमृतसरच्या आध्यात्मिक वातावरणापर्यंत घेऊन जाईल। या अद्भुत सहलीची सुरुवात पुणे किंवा मुंबईहून विमान प्रवासाने काश्मीरची राजधानी श्रीनगर मध्ये होईल आणि इथे पोहोचल्यानंतर एक अविस्मरणीय अनुभव तुमची वाट पाहत आहे। डल लेक मधील अद्भुत बोट प्रवास, पारंपरिक हाऊस बोट मधील मुक्काम, शांत तलावाचे पाणी आणि हिमालयाच्या उंच पर्वतरांगा, म्हणजेच काश्मीर मधील ही पहिली रात्र खरंच अनोखी असेल। पारंपरिक हाऊस बोट मधील मुक्काम म्हणजे शांत तलावाचे पाणी आणि हिमालयाच्या उंच पर्वतरांगा, म्हणजेच तुमची पहिली रात्र काश्मीर मधील खरंच जादुई ठरेल। दुसऱ्या दिवशी आपण जगप्रसिद्ध हिल स्टेशन म्हणजे गुलमर्गला भेट देणार आहोत आणि इथे तुम्हाला जगातील सर्वात उंच केबल कार असणाऱ्या एक म्हणजेच गोंडोला केबल कार राईडचा रोमांचक अनुभव घेता येईल। या राईड मधून दिसणारे बर्फाच्छादित शिखरे आणि हिरव्यागार दऱ्यांचे दृश्य अगदी मन मोहून टाकते। मग दिवसभर गुलमोहरचे सौंदर्य अनुभवून संध्याकाळी श्रीनगर येथे मुक्काम। तिसऱ्या दिवशी आपण पहलगाम या सुंदर दरीकडे प्रस्थान करणार आहोत आणि या मार्गात आपण पाहणार आहोत प्राचीन अवंतीपुरा रियन्स, तसेच क्रिकेटची बॅट बनवणाऱ्या फॅक्टरीज आणि मग पामपोरे येथील प्रसिद्ध अशा केसर म्हणजेच केसराची शेती पाहण्याची संधी सुद्धा, आणि मग बेताब व्हॅली आणि चंदनपुरी ही दोन प्रसिद्ध स्थळे सुद्धा आपल्याला पाहिजे आहेत। तसेच सोनमर्ग दरी, त्यालाच सोनेरी कुरण असे सुद्धा म्हणतात, याला सुद्धा आपण भेट देणार आहोत। तसेच मार्गात येणारे पवित्र हजरतबल शरीफ, नंतर 6व्या दिवशी कत्रा येथे प्रस्थान करणार आहोत, जे वैष्णोदेवी मंदिर यात्रेचा मुख्य कॅम्पस आहे। सहलीचा 7वा दिवस म्हणजे पवित्र आणि आध्यात्मिक दिवस, कारण या दिवशी आपण वैष्णोदेवी टेम्पलला दर्शन करणार आहोत। इथे महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती या तीनही देवींचे पूजन केले जाते। 8व्या दिवशी आपण अमृतसर येथे प्रस्थान करणार आहोत आणि येथील गोल्डन टेम्पल याचे दर्शन घेणार आहोत। येथील दृश्य तुम्हाला अगदी मनमोहून टाकेल आणि त्यानंतर आपण भारताच्या स्वतंत्र इतिहासातील म्हणजेच जालियनवाला बाग याला सुद्धा भेट देणार आहोत। आणि मग शेवटच्या म्हणजेच 9व्या दिवशी आपण भारत पाकिस्तान सीमेवरील वाघा बॉर्डर पाहणार आहोत आणि येथील थरारक आणि देशभक्तीपूर्ण